गुड मॉर्निंग. आता आजचा दिवस ना बऱ्यापैकी चांगला पण होता आणि खराब पण होता. म्हणजे सकाळ तर बऱ्यापैकी चांगली गेली, पण व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळेल की नंतरचा दिवस का खराब होता. तर चला, सकाळी सकाळी ना मस्तपैकी सोयाबीन मंगलला खायचं होतं. प्रोटीन काहीतरी नाचत होता, म्हणून मस्तपैकी मूग वगैरे घालून ते प्रोटीनचे कटलेट, सोयाबीनचे कटलेट केले आणि त्याच्यात ह्या सगळ्या भाज्या बिज्या घालून मस्तपैकी सगळं जिंजर गार्लिक पेस्ट मसाले वगैरे घातले फटाफट. आणि मग त्याच्यात मी तिच्या फ्रेंडकडचा मॅगी मसाला घेतला होता, तो टाकला, मीठ वगैरे टाकून फटाफट बेसन टाकून मिक्स केलं आणि त्यानंतर पटापट कटलेट वगैरे बनवून घेतले. आणि कटलेट वगैरे बनवून हा जो व्हिडिओ शूट केला तो मंगलने केला. इफ यू वॉन्ट प्रोफेशनल फोटो शूटर देन यू कॉल मी, ओके. तर येस, झाले, खूप छान होते. त्यानंतर ना इव्हिनिंगला मी रेडी झाली आणि ना आमच्या इथे झी मराठीची गाडी आलेली, तिथे खूप गेम्स वगैरे चालू होते आणि तिथे ना मी नाही सहभाग घेतला गेम्समध्ये, पण मम्मीने घेतला, कारण की ऑल्दो मी फक्त ऑडिशनसाठी गेलेली. आय थॉट मला हवाई द्यायचं नवीन पर्व पुन्हा एकदा सुरू होत आहे येत्या 26 जुलैपासून शनिवार रविवार रात्री 9:30 वाजता. हे सगळं झालं आणि मम्मीने सहभाग वगैरे घेतला. आणि आता बघा काय झालं ते. तर आता असं झालं, मी झी मराठीची ऑडिशन चालू होती, म्हणजे ते काही खूप असं पब्लिसिटी केली नव्हती त्यांनी, ते अरेंज केलं होतं आमच्या इथं कोणीतरी त्यांनी. सो त्याच्या ऑडिशनला गेलेली आणि तिथे ते स्टार्ट व्हायच्या आधीच गेम्स वगैरे चालू होते त्या लोकांचे, आणि ते स्टार्ट व्हायच्या आधीच इतका घाण सीन झाला. लिटरली आम्ही जिथे राहतो त्या चौकात लिटरली एका ट्रकने त्या काकांना आणि त्यांच्या मुलीला इतकं जबरदस्त उडवलेलं आहे. म्हणजे लिटरली तिचं इथनं अशी ट्रक गेली आणि त्या काकांचा पाय तुटला आणि हातात बिचारे धरून ते रडत होते. म्हणजे विचार करू शकता का. आणि भाई त्यांना कोणीच नव्हतं, म्हणजे ती एकच मुलगी आणि ते दोघं नवरा बायको, दॅट्स इट. म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत की त्यांची मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर अशी पडलेली आहे, गेलेली आहे. आणि भाई आता त्या ट्रकवाल्याने किंवा त्या ट्रकवाल्याच्या मालकाने हुएवर पैसे जरी दिले तरी त्यांना त्यांची मुलगी भेटणार नाही. आणि असं वाटतं, मला तरी असं वाटतं की जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिथनं ट्रक्स आणि टेम्पो वगैरे जाऊ द्यायलाच नाही पाहिजे. की हे जे मोठे मोठे आहेत ना ट्रक्स आणि कंटेनर्स, त्यांच्यामुळे आमच्या एरियामध्ये ऍक्सिडेंट खूप भयंकर वाढलेत. आणि मी जर माहित नाही, आता मी काय एवढी मोठी युट्यूबर नाहीये, पण मला असं वाटतं की ह्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. कारण ती मुलगी माझ्या एवढी होती, जी मुलगी आहे ती माझ्या एवढी आहे आणि तिचे वडील तिला पुण्याला सोडण्याकरता इथून निघाले, घरातनं निघाले आणि फक्त टर्न मारला तर ट्रकने उडवला. सिरियसली म्हणजे भाई इतकं खतरनाक मरण कोणालाच नाही यायला पाहिजे. सो गाईज, हे होतं. आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. दॅट्स इट फॉर द डे. बाय.